शिरा जशी असेल तशी राजदरबारी तिला सत्वाची तत्व शिरलं आणि उतरच्या पावलाने या राजदरबारी अनेक आणि काही ठरवले येतात प्रथमाच्या वडिलांना आपली भगिनी कुठल्या आपल्या जन्मी चीता मनोरथा सबला तू दीर्घायुष्य हो. नमस्कार की आशीर्वाद घेतला आणि तुझ्या वयाचं नाव मी हो वयाचं नाव हो नारायण. वयाचं नाव बरोबर देवतांचा वय आहे तुला तुला नाव घ्यायचंच आहे आमच्या देवीचं अरे वा माझ्या भाऊला अरे वा मारू नको. अरे वा भाऊरायाने असू दे म्हटलं म्हणून तू सुट काय सांगतो. अरे उष्णता फार वाढलेली आहे. वाढू दे तापमान वाढलेलं आहे. देवाचं नाव हा घेतो नाव घेतोय म्हणून तापमान अजून वाढणार आहे म्हणून सांगतोय तू जास्त ताप- देवाचं नाव घेऊ देवाचं नाव घेऊ हो शांत राहा. हो मग मला सांगा मी माझ्या कर्तव्यात बघणार सेवेस हात कावरा दे माझा कोणी अपमान थांब म्हणतोय. अगं थांब. तुझं झालं ते. ए! दंड आलो. चांगलं ते बदल काय झालं? काय झालं अगं, अपमान हे शब्द ऐकतात तेव्हा पायाचं समजवी लागले याने अपमान नाही. माझ्या बंधूचा अपमान करणारी ही व्यक्ती कोण? अरे, याने अपमान नाही केला. याने केलं. हे समाजून देवभक्त ब्राह्मण आहे. काय साहेब? होम या व्रतवैकल्य करणारे नव्हे. देवतांचे हितचिंतक. वा. देवतांचे अनुयायी. नारायण. हे, पहिलं देवाचं नाव घेतोय अपमान कोणी केला? कुणी केला भरतृकाची सामान्य वर्ग शेतकरी वर्ग. हे सामान्य वर्ग शेतकरी वर्ग आहेत ना, हे शेत पिकवतात, काबाड कष्ट करतात, धान्य पिकवतात आणि मिळालेल्या शेतीचा कर म्हणून राजकर्त्याला लोक धान्य देतात. हा त्यांचा अपमान आहे. आमची आत्ते भक्तलोक